घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पेटीएम बँकेवर एक मोठी कारवाई केली आहे। सातत्यानं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पेटीएम बँकेला नवीन ग्राहक जोडण्यासाठी आरबीआयनं स्पष्टपणे बंदी घातली आहे। त्यासोबतच 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम बँकिंग सेवा बंद होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी केंद्रीय गृह मंत्रालयानं दोन्ही राज्यांच्या सरकारला नोटीस बजावली आहे। समन्वय समिती स्थापन करूनही बैठक घेतली नसल्यानं ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। लोकप्रतिनिधी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांच्यावरचे खटले मागे घेण्यात आले। एकूण 20 आजी-माजी लोकप्रतिनिधींच्यावरचे खटले मागे घेतल्याची राज्य सरकारनं उच्च न्यायालयात माहिती दिली। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी इस्रायलमधल्या हमासच्या धर्तीवरती सुरुंग आणि बंकर तयार केल्याचं उघड झालंय। इस्रायलमध्ये सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्यासाठी हमासनं अनेक ठिकाणी अशा प्रकारचे सुरुंग तयार केले होते। त्याच पद्धतीचा वापर माओवाद्यांच्याकडून दंडकारण्यात करण्यात आला आहे। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। निमोनिया झाल्यानं कालपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। अनिल बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून जिल्ह्यात ओळख होती। शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं। या पार्श्वभूमीवर आज बेटा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आणि बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आता बोलूयात अन्य बातम्यांकडे। आम्हाला गोरगरिबांचं वाटोळं करायचं नाही असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना लगावलाय। आमच्याविषयीचा आकस सोडा असा सल्लाही जरांगे यांनी भुजबळ यांना दिला। आमच्या नोंदी सापडल्या तरी म्हणतायत मागच्या दारानं आले, आता सापडलेल्या नोंदी चॅलेंज होऊ शकत नाहीत असंही जरांगे यांनी नमूद केलं। ओबीसी नेते कोर्टात गेले तर मंडल आयोगाला आव्हान देण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय। दरम्यान भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधत झुंडशाहीच्या पुढे सरकार नमतं घेत असून जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावं असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर जाहीर भूमिका मांडून दोन समाजात तेढ निर्माण करू नये असं आवाहन शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलंय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी नमूद केलं। मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्यानं सर्वेक्षण प्रगणक सुनील माळवे यांना निलंबित करण्यात आलं आहे। हे सर्वेक्षण महत्त्वाचं शासकीय काम असल्यानं मुदतीत आणि काटेकोरपणे करण्याचे निर्देश पालिका आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिले होते। वंचितचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश झालेलाच नाही असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे। काँग्रेस हायकमांडनं या समावेशाला मान्यता दिली पाहिजे। हायकमांडनं तशी मान्यता दिलेली आहे की नाही हे अद्याप आम्हाला माहिती नाही असंही आंबेडकर यांनी म्हटलं। तसंच 2 तारखेच्या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। निधीच्या बद्दल सरकार दुजाभाव करतंय। सत्ताधाऱ्यांना निधी मिळतो पण विरोधकांना मिळत नाही आणि ते आरटीआयच्या माध्यमातून उघड झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री चुकीचा पायंडा पाडत असून त्यांच्या कृतीचा आपण निषेध करतो असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार लवकरच जाहीर होईल अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली। मुरबाडमधल्या प्रसिद्ध म्हसोबाच्या यात्रोत्सवात रोहित पवार दर्शन घेण्यासाठी पोहोचले। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप नमो वॉरियर्स तयार करण्यात येत आहे। 5000 कार्यकर्ते मैदानात उतरणार असून ते पंतप्रधान मोदी यांचं काम मतदारांच्यापर्यंत पोहोचवतील। पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयात 18 ते 21 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे। भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्सची निवड केली जाईल। बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीचं मुंबईत डोंगरी भागात जंगी स्वागत करण्यात आलं। सेलिब्रेशनच्या वेळेला परवानगीशिवाय ड्रोनचा वापर करण्यात आला। बेकायदेशीररित्या ड्रोन वापरल्यानं ड्रोन ऑपरेटरच्या विरोधात आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं यंदा करवसुलीचा उच्चांक गाठला। यंदा महापालिकेनं 700 कोटींपेक्षा अधिकचा मालमत्ता कर वसूल केलाय। पुढील 2 महिन्यात जास्तीत जास्त कर वसूल करण्याचं धोरण पालिकेनं आखलंय। मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह 5 जणांच्या विरोधात दाखल झालेल्या खंडणी प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दिलाय। परमबीर सिंह यांच्यासह अन्य एका पोलीस अधिकारी आणि इतर आरोपींच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा दाखला देत सीबीआयनं ठाणे दंडाधिकारी कोर्टात दाखल केलेला गुन्हा रद्द करावा अशी विनंतीच केली आहे। डोंबिवलीमध्ये ठाकरे गटानं बॅनरच्या माध्यमातून मतदारांना भावनिक आवाहन केलंय। मतदार राजा, हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरू नये, तुझं एक मत हुकुमशाही उलथवण्यासाठी, अशा प्रकारचा मजकूर या बॅनरवर छापण्यात आलाय। ठाकरे गटानं हे बॅनर डोंबिवलीत सर्वत्र लावलेत। हे बॅनर सध्या चर्चेचा विषय आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी बालविवाह रोखला। गंगापूर परिसरातील लासूर रोड इथल्या दीपाली लॉन्स इथे हा विवाह सुरू होता। याबद्दल माहिती मिळताच पोलिसांच्या दामिनी पथकानं विवाहस्थळी जात हा विवाह रोखून धरला। बीडच्या माजलगाव शहराच्या जवळ एका लहान मुलीला पोलिओ सदृश आजार झाल्याचं समोर आलंय। आरोग्य यंत्रणा यामुळे खडबडून जाग्या झालेत। प्रशासनाच्याकडून तातडीनं चाचणी करण्यात येत असून रक्ताचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। दरम्यान मुलांना पुरेसा पोषण आहार मिळत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील बेटावद बुद्रुक या गावात सरपंच पदाची निवडणूक झाली। माजी सरपंच मनीषा पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित झाल्यानं त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावं लागलं। त्यांच्या जागी कमळाबाई काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। वाशिममध्ये स्वाभिमानी युवक संघटना पीक विमा कंपनीच्या विरोधात आक्रमक झाली। 20,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा रक्कम न मिळाल्यानं आंदोलकांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकलं। उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या पूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत। गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दळवी भाजपात प्रवेश करतील। ठाकरे गटात नाराज असल्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। साताऱ्यातील राजघराण्याच्याकडून शिवसन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर झालाय। 19 फेब्रुवारीला पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे। या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेतला। बीडमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून उद्यापासून सुरू होत असलेल्या 2 दिवसीय संमेलनात अनेक कलावंत सहभागी होणार आहेत। एसटीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। नादुरुस्त एसटी बस चालवून प्रवाशांचा जीव कसा संकटात टाकला जातो हे कोल्हापुरातल्या घटनेनं समोर आलंय। पन्हाळा इथून अर्सुले पोर्ले दरम्यान जाणाऱ्या एसटीच्या 2 सीटच्या मधला लांब सडक पत्रा अचानक निखळला। धक्कादायक म्हणजे एसटी रस्त्यावर धावत असताना हा पत्रा निखळला। यावेळेला बसमधून प्रवास करणारी विद्यार्थिनी थेट एसटीच्या इंजिनात अडकली। सुदैवानं तिचा जीव वाचला असला तरी तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली। या घटनेनं प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे। पैठणच्या थेरगावमध्ये शेतकऱ्यानं पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला। यंदा पावसानं पाठ फिरवली। यात शेतमालाला कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यानं पपईची बागच नष्ट करून टाकली। पुणे मनपाच्या शाळांमधल्या विद्यार्थिनींना गेल्या 2 वर्षांपासून सॅनिटरी नॅपकिनच मिळालेले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलींना सॅनिटरी नॅपकिन न मिळाल्याचं कारण म्हणजे या सॅनिटरी पॅडसाठी सुरू असलेली टेंडरबाजी। महायुतीतल्या 2 नेत्यांनी पालिका आयुक्तांच्याकडे या 99 लाखांच्या टेंडरसाठी लेटरबाजी केल्यानंच पालिका शाळेतील मुली सॅनिटरी नॅपकिनपासून वंचित असल्याचा गंभीर आरोप शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी केला आहे। बारामती तालुक्यामध्ये कमी पाऊस झाल्यानं चारा छावण्या आणि टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। यंदा पाऊस अत्यल्प झाल्यानं पाणी टंचाई आत्तापासूनच निर्माण झाल्याचंही त्यांनी नमूद केलं।
आशिया खंडातील सगळ्यात मोठं महानाट्य जाणता राजा चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे. 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. कोल्हापुरात मार्केट यार्ड परिसरातल्या नागरिकांनी पाण्यासाठी मोर्चा काढला. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत नागरिकांनी कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराच्या जवळ ठिय्या आंदोलनही केलं. जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात राडा केला. केळी उत्पादकांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं कार्यालयात तोडफोड सुद्धा करण्यात आली. यासोबत 4 फेब्रुवारीपर्यंत पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शालेय पोषण आहार कर्मचारी महिलांनी धरणं आंदोलन सुरू केलं आहे. मानधनात वाढ व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होमगार्ड संघटनेनं महेंद्र पाटील आमरण उपोषणाला बसलेत. समान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावं, वर्षातले 365 दिवस काम मिळावं, या गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांना सलाईन लावण्यात आलं. टेरर फंडिंगच्या प्रकरणात एटीएसनं नाशिकमधून एका संशयिताला अटक केली. आरोपीला नाशिक सत्र न्यायालयानं पोलीस कोठडीत 6 दिवसांची वाढ केली आहे. आरोपीनं 13 बँक खात्यातून टेरर फंडिंग केल्याचं समोर आलंय. संगमनेर तालुक्यातल्या खांबा वडवंडी गावात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा वीज वाहक तारांशी संपर्क आल्यानं चालकाचा मृत्यू झालाय. विद्युत तारांशी संपर्क आल्यानं ट्रकनं अचानक पेट घेतला आणि शॉक लागून या चालकाचा मृत्यू झाला. बुलढाण्याच्या न्यू होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्याकडून आयोजक संदीप शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. येवल्याच्या जवळ पुणे इंदोर महामार्गावर इको कारला भीषण अपघात झाला. या अपघातात 4 बालकांसह 11 जण जखमी झालेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं ती कठडा तोडून नदीत जाऊन पडली. जखमींमध्ये काही प्रवासी हे गुजरातचे असल्याची माहिती मिळते. नागपूरच्या हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोतेवाडा भागात 2 कोटी रुपये असलेली बॅग आरोपींनी लंपास केली. कारनं जाणाऱ्या 2 जणांचा सिने स्टाईल पाठलाग करत 8 ते 10 आरोपींनी 2 कोटी रुपयांची बॅग उचलून नेली. ट्रॅव्हल एजन्सीचे पैसे घेऊन जात असताना या इसमाला पकडण्यात आलं. नाशिकच्या बोरगड परिसरात दारू पाजून पत्नीनंच पतीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपत्ती हडपण्यासाठी साथीदारांच्या मदतीनं पत्नीनं पतीचा गळा आवळून त्याला नंतर सर्पदंशही करवला अशा प्रकारचा आरोप आहे. दरम्यान पत्नीसह साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. जखमी पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी सदतपूर या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याच्या पिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोणी गावात बिबट्यांची संख्या वाढली असून ऊसतोड सुरू असल्यानं स्थलांतर करताना बिबट्याच्या पिलांना अडचणी येत आहेत किंवा त्यांचे अपघातही होत आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या लोणी परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय. 2 लहान मुलांना आपला जीव गमवावा लागलाय. गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 3 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलाय. साताऱ्याच्या वाई फुलेनगर परिसरात एका प्रयोगशील शेतकरी असलेल्या उमेश खारकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. हटके प्रयोग करण्याच्या उद्देशानं ही स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. या ठिकाणी त्यांनी पांढरी स्ट्रॉबेरी विकायला सुद्धा ठेवले. विशेष म्हणजे 250 रुपये किलोचं उत्पन्न घेण्यापेक्षा पांढऱ्या स्ट्रॉबेरीला सध्या 1000 ते 1500 रुपयांचा भाव मिळतोय. वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होते. त्यामुळे ओट्यावर व्यापारी आणि आडत्यांची पोती असल्यानं शेतकऱ्यांना जागेच्या अभावी आपला शेतमाल ओट्याच्या खालती उघड्यावरतीच ठेवावा लागतोय. त्यातच तुरीची आवक जास्त असल्यानं लिलावांना विलंब होतोय. त्यामुळे बाजार समितीनं
तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा नगर परिषदेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. शाळेच्या छताचा स्लॅब पडला असून काही ठिकाणी धोकादायक स्थिती आहे. दरम्यान यामुळे भाजपच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांनी तातडीनं दुरुस्तीची मागणी करत निवेदनही दिलं. खानदेशामध्ये यात्रोत्सवांना सुरुवात झाली आहे. धुळ्यात यात्रोत्सवाच्या निमित्तानं तमाशाच्या फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे दुष्काळ असला तरी सुद्धा परंपरा जोपासण्यासाठी यात्रोत्सव केला जाणार आहे. धुळ्याच्या जेल रोड परिसरातील तमाशा मंडळाच्या स्टॉलवर मोठी गर्दी पाहायला मिळते. अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलंय. दिल्लीतल्या अबकारी घोटाळा कथित गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्याकडून चौकशी सुद्धा केली जाणार आहे. 2 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये आपच्याकडून मोठं आंदोलन केलं जाणार आहे. चंदीगडमधील भाजप महापौरांच्या नियुक्तीला विरोध करत भाजप मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. यात केजरीवाल आणि भगवंत मान सहभागी होणार आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये राजधानी नवी दिल्लीत जोरदार पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच दिल्ली आणि उत्तर भारतात ढगाळ वातावरण दिसत होतं. पावसाच्या हजेरीनं दिल्लीमध्ये थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात एक खास उत्सव सुरू होतोय. या निमित्तानं 2 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं असेल. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे तापमान उणे 1 अंशांपर्यंत खालती आलंय. सगळीकडे बर्फाची दाट चादर पसरल्याचं दिसत आहे. लडाखजवळच्या भारत चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. दरम्यान लडाखमधील स्थानिक मेंढपाळ आणि चीनी सैनिकांमधल्या वादाचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात चीनी सैनिकांच्या दादागिरीला मेंढपाळांनी निर्भयपणे उत्तर दिल्याचंही दिसतंय. चीननं एका जोडप्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. विषारी इंजेक्शन देऊन या जोडप्याला मृत्यू देण्यात येणार आहे. 2021 प्रेमसंबंधात अडसर समजून जन्मदात्या बापानं प्रेयसीच्या सोबत 2 लहानग्यांना 15व्या मजल्यावरून फेकून दिलं होतं. यात त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या आधीच माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना कोर्टानं तोफखान्यात प्रकरणी 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. इम्रान खान आणि त्याच्या पत्नीला 10 वर्ष कोणतंही सार्वजनिक पद स्वीकारण्यास निर्बंध घालण्यात आले. तसंच त्यांना 23 कोटी रुपयांचा दंड सुद्धा ठरला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या खासदार क्लॉडिया टेनी यांनी मध्य पूर्वेतल्या शांततेसाठी बनवलेल्या अब्राहम करारासाठी त्यांना नामांकन दिलंय. या सन्मानासाठी ट्रम्प यांचं नाव पाठवण्याची ही 4थी वेळ आहे. महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.